आम्हीच घेऊन गेलो होतो याचा बाळ. गुरुदेव गुरुदेव. झालं, निकाल लागला. सुभेदार साहेब ऐकलत ना, यांनी गुन्हा मान्य केला. मार्तंड महाराज, गुन्हा सिद्ध झाला. स्वामी, मला आत्तापर्यंत वाटायचं की माझं दुःख खूप मोठं आहे, पण आता जाणवतंय की हिचं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. माझं दुःख मी निदान बोलून तरी दाखवू शकतो, पण हिच्याकडे तर शब्द पण नाहीत. दुःख सांगायला माणूसही नाही, तरी पण ही दुसऱ्याच्या दुःखाची काळजी घेते. स्वामी, मी माझ्यासाठी काहीच मागत नाही, पण माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. आधी हिचं दुःख बरं करा, हिचं दुःख कमी करा. माझं दुःख मी कसं तरी सहन करीन, पण हिचं दुःख नाही पाहत. स्वामी, तुझी प्रार्थना आम्ही ऐकली बाळा. आम्हाला सगळ्याच भक्तांची काळजी वाटते आणि सगळ्या भक्तांचे आजारही आम्ही बरे करतो. काहींचे शारीरिक, मानसिक, कोणाचे नैतिक तर कोणाचे वैचारिक. बाळा, शारीरिक आजार औषधांनी बरे करता येतात, पण वैचारिक आणि नैतिक आजार मात्र माणसाला स्वतःच्या आत डोकूनच बरे करता येतात. हे नेमकं काय बडबडताय तुम्ही? खटला चाललाय तुमच्यावर, इकडे लक्ष द्या. आरोप केले त्याची उत्तरं द्या. नेमका तुमच्या वागण्यामागचा हेतू काय ते आधी सांगा. सुभेदार, ती पेटी उघडा. स्वामी, ही पेटी रिकामी आहे. कपिले, जाऊन एक फूल घेऊन ये. हो स्वामी. हे नेमकं चाललंय काय? हा खटला कुठे चाललाय? आणि आता हे नवीन काय सुरू केलं? फुल घेऊन ये. विषय बदलून वेळ काढतायत हे. सुभेदार साहेब, यांना शिक्षा जाहीर करा. मार्तंड महाराज, जरा शांत व्हा. स्वामी त्यांचा हेतू समजावून सांगत आहे, जरा धीर धरा. हिला स्वतःची भूक कळत नाही, स्वतःचं दुःख कळतं की नाही कळत तेही माहिती नाही, पण हिला माझी भूक मात्र कळली. हे माझ्यासाठी तुझं जेवण तू मला दिलंस. आजपर्यंत माझा इतका विचार कुणीच केला नाहीये ग. तुला माहितीये माझ्यासोबत काय झालं? हा डाग दिसतोय तुला? ह्या एका डागामुळे अख्ख्या जगाने मला नाकारलं. ज्यांच्यासाठी आतापर्यंत जगलो त्यांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली. सगळे लोक मला पाहून दूर जाऊ लागले, जणू मी माणूसच नाहीये. आणि माझे वडील, ज्यांच्या आधारावर मी उभा होतो, त्यांनी सुद्धा घराबाहेर काढलं मला. काय चूक केली होती की मी? आजारी पडलो एवढंच ना? हा माझा आजार, माझा अपराध झाला आणि सगळ्यांसाठी ओझं झालोय मी.
कधी कधी वाटतं ह्या आजारापेक्षा लोकांच्या नजरेत जास्त त्रास देतात. माझं घर गेलं, माझी माणसं गेली, माझ्यावरचा विश्वासही गेला आणि शेवटी माझा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही राहिला. तुला काहीच कळलं नाही ना मी काय सांगतोय, का रडतोय, माझं दुःख काय आहे हे तुला काहीच कळलं नाही. पण तरीही तू ऐकतेस. कधी कधी समजून घेणारा नसेल तरी चालेल, पण ऐकणारा असला ना की मन हलकं होतं. आज पहिल्यांदा वाटतंय की मी एकटा नाहीये. तुला भूक लागली आहे ना? घे, पोटभर जेव. खा. सुभेदार, ती पेटी आता बंद करा. बाळ जन्माला आलं तेव्हाही ते असंच होतं, सुखरूप, सुरक्षित, आई वडिलांच्या कुशीत आयुष्य जगण्याची अपेक्षा ठेवतो. सुभेदार, आता ती पेटी उघडा. बघितलं सुभेदार, हे असंच त्या बाळाभोवती परिस्थितीने काटे निर्माण केलेले. स्वामी, तुम्ही आम्हाला काय समजावू पाहता? आता बाळाची अवस्था ही अशीच आहे. त्या बाळाने कोणाचं काय बिघडवलं, त्याने कोणाशी वैर केलं, त्याला कोणाच्या भांडणाची काय माहिती, पण मोठ्यांच्या भीतीने, हट्टानी आणि अहंकाराने त्याच्या भोवती काटे उभे केले. याचा माझ्याशी काय संबंध आहे? तुम्ही माझ्याकडे काय बघताय? आम्हाला त्या काट्यांमध्ये फूल ठेवायचं नाहीये. आम्हाला बाळाला या काट्यांपासून दूर करायचंय, बाहेर काढायचंय. स्वामी देवा, हाताला लागेल. निरागस जीवाला वाचवण्यासाठी काट्यात हात घालावा लागतो आणि मग हाताला काटे लागतील याची चिंता करायची नसते. फूल वाचणं महत्वाचं असतं, काटे नाही. खायला काहीही नव्हतं तेव्हा स्वामींनीच व्यवस्था केली, पण आता पाणीही नाही.
आणि गावात जाऊन पाणी आणायचं म्हणजे पुन्हा त्याच लोकांसमोर जाणं. सुभेदार साहेब, हो हे स्वामी काय बोलतायत हे तुम्हाला तरी कळतंय का? काय अर्थ या सगळ्याचा? फुलाला काट्यातून काढायचं म्हणजे काय? अहो आई बाप आहोत आम्ही त्याचे. आमचं बाळ म्हणजे फुल आणि आम्ही कोण? काटे. असंच म्हणताय ना तुम्ही? स्वामी, तुम्ही आम्हाला काय समजावू पाहताय हे खरंच आम्हाला कळत नाहीये. जरा तुम्ही या सगळ्याचा उलगडा करून सांगाल का? सुभेदार, आम्ही जे काही सांगतोय ते कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण ते याला बरोबर कळतंय. असं कोड्यात बोलून काय उपयोग? सगळ्यांचा वेळ वाया घालू नका. खटला सुरू आहे तुमच्यावर. जे आरोप आहेत त्याचं उत्तर द्या. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब, मला थोडं बोलायचं. हे स्वामी पुन्हा आमच्या घरी आले होते. पुन्हा आज माझ्या बाळाला घेऊन जाण्याची भाषा करत होते. आधीच आम्ही घाबरलेलो आहोत, त्यात हे अजून घाबरवत होते. पण आता आम्ही सहन नाही करणार. आताच्या आता या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावा. अटक करा यांना आणि तुरुंगात टाका. राधा, अगं काय बोलतेस तू? स्वामींना अटक करण्याची भाषा करतेस? राधा, तुला जाणीव आहे का तू कोणाबद्दल बोलतेस ते? हे बघा, मला फक्त माझ्या बाळाची काळजी. माझ्या बाळाला माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ नये, माझ्या बाळाला कोणी हात लावू नये, एवढंच वाटतं मला. राधा, अगं आकाशाला बंदिस्त करू शकतो का आपण? काय? ते आकाशाला 4 भिंतीत बंद करू शकतो आपण? नाही ना? अगं मग स्वामी देवांनाही बंदिस्त करणं कसे शक्य आहे? राधा, स्वामींना रोखण्यापेक्षा आपल्या भीतीचं कारण शोधा. सुभेदार साहेब, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आम्हाला न्याय द्या. स्वामी, आम्ही तुम्हाला काय शिक्षा करणार? तुमच्या अखत्यारीत जे काही आहे ते करा, आम्ही तयार आहोत. सुभेदार साहेब, केव्हापासून बघतोय काय चाललंय? मार्तंड महाराज, दुसरं कुणी असं वागलं असतं तर त्यालाही अशीच मुभा मिळाली असती. अरे कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतं. असतील हे स्वामी. गुन्हा केलाय तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा. स्वामींना शिक्षा करण्याची वेळ यावी असं आम्हाला अजिबात वाटत नाही. म्हणून 4 दिवसांची मुदत देतो. 4 दिवसात प्रश्न मिटवा. आणि नाही मिटला तर? मग आम्हाला स्वामींना शिक्षा करावी लागेल. आम्हाला हे पातक करायचं नाही. पण 4 दिवस कशासाठी? गुन्हा तर सिद्ध झालाय ना. म्हणजे मग आम्ही रोज भीतीतच जगायचं का? कायद्यात अशी तरतूद आहे, पहिला गुन्हा असेल आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा नसेल तर आधी ताकीद करा. मी तेच करतो. आणि त्यांनी पुन्हा असं केलं तर मग स्वामी शिक्षेला पात्र ठरतात. आणि तसंही तुमचं बाळ तुमच्याकडे आहे ना.
मग आम्हाला सुरक्षा द्या. मी तुमच्या घराबाहेर शिपाई नेमे. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. शिवशंकर शंभो. आम्हाला माहितीच होतं तुम्ही इथे असणार. वा रे वा, काही जोडी जमली. एक रोगी आणि एक भ्रमिष्ठ. हो आम्ही तर आता तुम्हाला काहीच त्रास देत नाही. मग कशाला आलात तुम्ही इथं? आम्ही खास तुमच्यासाठीच आलोय. त्या दिवशी एका गावकऱ्यामुळे वाचलास, पण आता आता नाही वाचणार. म्हणजे मला मला पाणी आणायचं, पाणी आणायला जायचं. मला जाऊ द्या. पाणी पाणी आणायचंय मला. सोडा मला. कुठे जाणार? पाणी आणायचंय. सोडा. बाहेर जायचंय? पाणी. माझा देव, माझा देव, स्वामी, स्वामी. हे आता स्वामींना बोलवतेस? स्वामी आता येणार नाहीत. तुम्हा दोघांना इथेच खितपत मारायचं आहे. भूक लागली तर उपाशी मारा, पाणी हवं असेल तर तहानेने तडफडून मारा, पण आता तुम्हाला इथून बाहेर जाऊच देणार नाही. आम्हाला फक्त पाणी हवंय. पाणी हवंय. फक्त पाणी आणू द्या. पाणी. पाणीच काय, आता तुम्हाला अन्न सुद्धा मिळणार नाही. हो असं करू नका. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? पाणी. गावाने नाकारले ना, मग आता गावाच्या बाहेरच मारा. हो दारू घ्या. हो दारू घ्या. हो थांबा. हो थांबा. दारू घ्या. हो असं करू नका. आम्हाला फक्त पाणी आणायचं. हो दारू घ्या. हो दारू घ्या. दारू घ्या. पाणी. पाणी. सुंदरा मावशी, अहो उद्या नागपंचमी आहे. ते वस्त्र कुठे ठेवलेत तुम्ही? आतल्या खोलीत बघितलं नाही. पाहिलं सगळी कामं आपले मीच करायची. आता ह्या पेट्याऱ्यात बघते आहे का? इथे पण नाहीये. कुठे ठेवलं तुम्ही? अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानि नागानां च महात्मनां सायंकाले पठेत् नित्यं प्रातः काले विशेषतः. सुंदरा मावशी, स्वामी कोणता स्तोत्र म्हणताय तो? अहो उद्या नागपंचमी आहे ना, स्वामी देव नवनागांचं स्मरण करतायत. हो, पण याचा अर्थ काय? मला नाही कळलं. सांग. अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक काल्य या नवनागांचं स्मरण केलं की कुठलीही विखारी बाधा होत नाही, मनाला शांती मिळते अशी श्रद्धा आहे. म्हणजे स्वामी हे स्वतःसाठी नव्हते म्हणत? अहो स्वामी देव कधी स्वतःसाठी काही मागतात? ते तर सगळ्यांसाठी मागतात.
त्यांचं लक्ष स्वतःपेक्षा ना भक्तांच्या कल्याणाकडे जास्त असतं. सगळ्या सेवेकरांना भक्तांना नागदेवतांचे आशीर्वाद मिळावेत, त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी आणि त्यांना कुठलीही विखारी बाधा होऊ नये म्हणून स्वामीदेव हे स्मरण करतायत. खरंच स्वामी आपल्यासाठी किती करतात ना. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ते आपल्यासाठी आधीच प्रार्थना करतात. अगदी बरोबर बोललात गयाताई. श्री स्वामी समर्थ. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. सुंदरा मावशी, स्वामींनी शिवनाथ आणि राधाला सांगितलं की उद्या नागपंचमीच्या दिवशी प्रचिती येईल. त्याचा अर्थ काय हो? नेमकं कशाबद्दल बोलले असेल स्वामी? आता स्वामी देवांच्या मनात काय येईल हे आपल्याला कधी कळतं का? त्यांच्या मनातलं त्यांनाच माहिती. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठेत् नित्यं प्रातः काले विशेषतः. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. अहो, स्वामींच्या नेमक्या म्हणण्याचा अर्थ काय? उद्या नागपंचमीला कसली प्रचिती येणार आहे? ते असं बोललेत म्हणजे नक्की त्यामागे काहीतरी कारण. आपण सगळी काळजी घेतली. घराबाहेर शिपाई आहेत. आपण सावध आहोत. यावेळेस त्यांना काहीही करणं सोपं जाणार नाही. पण स्वामींनी आपल्याला काटे म्हटले होते आणि आपल्या बाळाला फूल. म्हणजे आपण आपल्या बाळासाठी काटे हवं. तुम्हाला कळतोय ना ह्याचा अर्थ काय ते? ह्या स्वामींना नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे? गयाताई, आज नागपंचमीचा सण आहे. सुहासनी कशा छान नटल्या तो. काय ग रखमा, सखू, काय झालं? काय दुर्दैव आहे. आज इतका मोठा नागपंचमीचा सण आहे. अख्खं गाव हिंडलो पण नाग कुठे सापडलंच नाही. आज नागाचं पूजन कसं करायचं? सकाळपासून शोधतोय पण नाग काही दिसला नाही. नागपंचमीच्या दिवशी असं पहिल्यांदाच घडतंय. कपिलाताई, अहो माझ्या मनातही पाल चुकचुकली. आज नागपंचमी आहे आणि नागदेवता गाव सोडून कुठे गेले असतील? तुम्हाला काय वाटतंय? काय झालं असेल असं? आपण स्वामींना गळ घालूया. तेच आपल्याला दर्शन घडवतील. हो. श्री स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे काय होत आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी, आम्ही किती मूर्खासारखं वागत होतो ना. बाहेर नाग शोधत होतो. आमच्या लक्षातच आलं नाही या सृष्टीतल्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कणामध्ये तुमचं अस्तित्व सामावलंय. आम्ही सगळ्या बायका नाग शोधत गावभर फिरलो, पण ज्याला शोधत होतो ते तर आमच्या समोरच होते. स्वामी, आज आम्हाला उमगलं, देवाला पाहण्यासाठी नेहमीच डोळ्यासमोर एखाद्या रूपाची गरज नसते. कधी तो माणसाच्या मायेच्या रूपात भेटतो, तर कधी एखाद्या जीवाच्या रूपात, तर कधी संकटातही एखादा अदृश्य हात बनून आपल्या सोबत उभा राहतो. तुमचा अंश फक्त मंदिरात नाही, तो सृष्टीच्या कणाकणात आहे. म्हणूनच कदाचित एखाद्या जीवाला त्रास देताना आपण तुमच्याच अंशाला त्रास देत असतो, आणि एखाद्या जीवाला आधार देताना न कळत तुमची सेवा करत असतो. आज आम्हाला हेही कळलं, देव शोधायला दूर जायची गरज नसते. मनाची नजर स्वच्छ झाली की देव आजूबाजूच्या प्रत्येक जीवात दिसतो. स्वामी, आज नागाच्या रूपात तुम्ही आम्हाला दर्शन दिलत आणि त्यातून एक मोठी गोष्ट शिकवलीत. कोणताही जीव लहान नाही, कोणताही जीव तुच्छ नाही, कारण प्रत्येकात तुमचा अंश आहे.
श्री स्वामी समर्थ. भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. स्वामी, नाग हा अत्यंत विषारी असतो, पण महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात स्थान का दिलं? आणि आम्ही भक्तांनी या नागाकडून कोणते गुण घ्यायचे? नागाचं विष त्याच्या शरीरात असतं, पण ते त्याला विष कधी आणि कुठे वापरायचं याचं भान असतं. माणसाच्या मनातही असेच विखारी नाग अनेकदा फणा काढत असतात. काम, क्रोध, लोभ, कपट हे विकार दुसऱ्याला डंख मारण्याआधी आपल्या मनालाच विषारी करतात. नेमकं हेच शिवनाथ आणि राधाच्या बाबतीत झालं. त्यांच्यातल्या या विखारी नागाने फणा काढला. उसे काबू में लेना है और लेकर रहेंगे, हमें कोई नहीं रोक सकता. माझा देव माझा देव आहे ना. ओरडा, किती ओरडायचा तेवढा ओरडा. बघूया तुमचे स्वामी येतात का मदतीला. हो दारुगडा, हो कृपा करा दारुगडा. काल खूप स्वामी स्वामी करत होतास ना, आता बोलव तुझ्या स्वामींना. बघू दे किती मोठी आहे त्यांची कृपा. अरे त्यांच्यावर खटला चालू आहे, आता कुठे येणार स्वामी. ओरड ओरड, अजून ओरड. दारू उघडो, कृपा कर. म्हणजे नेमकं काय झालंय स्वामी राधा आणि शिवनाथच्या बाबतीत? त्यांच्या मनात जो लोभ उत्पन्न झालाय आणि त्यांच्यातल्या त्या विखारी नागाने नैतिकतेला आणि चांगुलपणाला डंख मारलाय. नको नको ते कृत्य घडलंय त्यांच्या हातून. शिवनाथ, राधा, तुम्हाला प्रायश्चित्त तर घ्यावंच लागणार. वेळ आल्यावर सगळा उलगडा होईलच. आता गया, तुझा प्रश्न लक्षात घ्या. महादेवांनी नागाला गळ्यात धारण केलं. विषाचा नाश कधी विष फेकून होत नाही, पण नागाकडे दोन मोठे गुण सुद्धा आहेत. एकाग्रता आणि दुसरी शांतता. आणि त्याच्याकडे नेमकं तुम्ही दुर्लक्ष करता. नाग विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही. तो शांत असतो, स्वतःच्या ध्यानात असतो आणि संकट आलं तरच फणा काढतो. आणि तसंच भक्ताचंही असायला हवं. संकटाचं वादळ आलं, संशयाचं वादळ आलं, लोकांनी काहीही म्हटलं तरी मन अस्थिर होऊ देऊ नका. नागासारखं शांत राहा आणि स्वामींच्या चरणी एकाग्र राहा. जोपर्यंत मनातली विषारी वृत्ती, कपट आणि स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही. ज्या दिवशी तुमचं मन या नागासारखं शांत होईल, निस्वार्थी होईल, त्या दिवशी देवाला बाहेर शोधावं लागणार नाही. साक्षात ईश्वर तुमच्या हृदयात वास करेल. दारुगडा, हो दारुगडा. कालपासून या उचक्या थांबतच नाहीये. कसा कोरडा पडलाय, तहान लागलीये, जीव जातोय माझा. हो दारुगडा, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? हो दारुगडा, आमचा काय गुन्हा आहे? आम्हाला फक्त पाणी हवंय. हो पाणी हवंय, पाणी हवंय. हो आम्हाला पाणी आणायला जाऊ द्या. तहान लागली मग सहन कर. आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथून बाहेर पडता येणार नाही. बघूच आता कोण येते तुमच्या मदतीला. स्वामी, स्वामी, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय. हो स्वामी, आडेने जीव चाललाय.
त्यात हे गावकरी आम्हाला त्रास देत आहेत. तुम्ही बघताय ना सगळं स्वामी. आम्ही कुणालाच त्रास दिला नाहीये, कुणाचं वाईट केलं नाही. मग आमच्यासोबतच हे सगळं का? ओरड ओरड अजून ओरड. माझा देव देव आहे ना, देव माझा देव. स्वामी अहो तर मला काही होऊ द्या, पण हिला काही होऊ देऊ नका. स्वामी हिला वाचवा स्वामी, हिला वाचवा. तुम्ही म्हणाला होता की प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन असतं, मग आमच्या आयुष्याचं हेच प्रयोजन आहे का? याचा तडफड करत राहा ना स्वामी. स्वामी तुम्हीच मला मृत्यूच्या दारातनं बाहेर आणलं होतं स्वामी. मग आता मी पुन्हा तुमच्या दाराशी आलोय. आता आम्हाला असं एकटं सोडू नका स्वामी. वाचवा स्वामी, वाचवा. बोलो बघूया तुझे स्वामी येतात का तुझ्या मदतीला. स्वामी वाचवा, दार उघडा. अरे हे काय, उचक्या थांबल्यात. स्वामी हे तुम्हीच केलं ना, ही तुमचीच लीला आहे स्वामी. मी तुमचा धावा केला आणि माझं तडफडणं थांबलं. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला माहित नसतं, पण आम्ही कुठे आहोत, आमची काय अवस्था आहे हे तुम्हाला क्षणात कळतं स्वामी. तुम्ही खरंच भक्तांची काळजी करता. जिथे माणसांची मदत संपते तिथून तुमची कृपा सुरू होते, हेच खरं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दार उघडा. कुठे आहे का तिकडे? दार उघडा. स्वामी हे तुम्हीच केलेत ना. आमचा आकांत तुमच्यापर्यंत पोहोचला स्वामी, आणि तुम्ही पाण्याच्या रूपात आमच्यापर्यंत आलात. श्री स्वामी समर्थ. भक्ताची ताण खरी असेल तर कृपेला कधीच उणीव पडत नाही.
श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय झालं याला? च्या डोक्यावर काय परिणाम झाला की काय? माझा देव 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 पाणी 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 घे आधी पी घे. सावकाश. माझा देव देव माझा पाणी. स्वामी, आम्हाला खात्री आहे ज्यांनी आम्हाला तहानेने तडफडवलं त्यांच्यापासून आमचं रक्षण तुम्हीच कराल. स्वामी, त्यांचा बंदोबस्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या भक्ताला त्रास देणाऱ्यांना अद्दल घडवायला घेतलीच आहे आम्ही. स्वामी, बघितलंस, आता या आतमध्ये दोघे तडफडत असतील. हो, आता कळेल त्यांना गावकऱ्यांशी वैर घेतल्याची किंमत. अरे, हे पाणी कुठून पडतंय? गरम पाणी. वाचवा कुणीतरी आम्हाला. ऐक, वाचवा वाचवा. काय झालंय बाहेर? गरम पाणी. अरे पाय का निघत नाहीये? पाय पण निघत नाही. आई गं. भक्तांनी श्रद्धेने हाक मारली की त्याच्या मदतीला जाण्यासाठी आमच्याकरता अंतर महत्वाचं नसतं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामी स्वामी माझा देव माझा देव माझा देव. कुठे निघालीस? रेणुका थांब. स्वामींसाठी दूध गरम करून ठेवलंय मी. गायत्रीनं सांगितलं तुम्ही घेऊन या. हा, पण गरम वगैरे मीच केलंय. काजू बदाम टाकलेत. स्वामी दूध घ्या. रेणुकाला तिथून बाहेर पडावंच लागणार, तरच तिच्या न्यायाची गोष्ट पुढे सरकेल. म्हणजे स्वामी, रेणुकाच्या आयुष्यात आता काही नवीन घडणार आहे का? ज्याला नियती पुढे घेऊन जायचं ठरवते त्याला बंददार जास्त काळ अडवू शकत नाही. स्वामी, स्वामी न्याय करा स्वामी. मी खूप अडचणीत आहे स्वामी. काय झालं? स्वामी, माझ्याकडे जेवढं होतं ते सगळं वडिलांच्या आजारपणात खर्च झालं. पण आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाहीये स्वामी.
मी राहिलेलं आयुष्य कसं जगायचं स्वामी? हे पात्र बघ, रिकाम आहे ना? हो स्वामी. सध्या तुझी अवस्था अशीच आहे. हो स्वामी. आता सांग, याचा काही उपयोग नाही असंच वाटतंय ना तुला? हो स्वामी. गया, दूध घेऊन ये. हो स्वामी. दे, मुठभर तांदूळ घेऊन ये. रिकामं होणं म्हणजे उपयोगी नसणं असा त्याचा अर्थ होत नाही. रिकामं असल्यावरच त्याच्यात नव्याने काहीतरी भरता येतं. तुझ्या आयुष्यातून काहीतरी निघून गेलं म्हणजे तिथे आता काहीच उरलं नाही असं नाही. कधी पैसा जातो, कधी नाती जातात, कधी सुखाची वेळ जाते, पण त्या रिकाम्या जागेत नवीन काहीतरी येण्याची शक्यता कायम असते. हा नियम फक्त तुझ्या आयुष्यापुरता नाहीये, सगळ्यांनाच लागू आहे. आता सांग, आधीच भरलेल्या पात्रात अजून काही भरता येईल का? नाही स्वामी. म्हणूनच कधी कधी आयुष्य रिकामं होतं. हे बघ, आता ह्यात अजून दूध भर बघू. पण स्वामी, हे तर आधीच दुधानं भरलंय, त्यात अजून दूध कसं भरणार? अरे हेच तर सांगतोय आम्ही, भरलेलं पात्र कधीतरी रिकामं होणारच. तो निसर्गाचा नियम आहे, म्हणून खचून जायचं नाही, रडत बसायचं नाही. जे गेलं त्याच्याकडे बघत आयुष्य थांबवायचं नाही. नव्यानं भरण्याची शक्यता आहे का ती शोधायची आणि ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचे. देव त्यालाच सहकार्य करतो जो स्वतःच्या आयुष्याला पुन्हा उभं करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो. आता सगळ्यांनी आपापले हात पुढे करा. काय आहे तुमच्या हातात? काही स्वामी. काहीच नाहीये स्वामी. काहीच नाहीये. नाही स्वामी, काहीच नाही. नाही कसं? या हातात कष्ट करण्याची ताकद आहे. हो. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे ना? हो स्वामी. हात रिकामे असतील तरी आयुष्य रिकामं नसतं. आयुष्यात काहीच उरलं नाही असं जेव्हा वाटतं ना, तेव्हाच समजायचं आयुष्य नव्याने भरलं जाणार आहे. तुझंही भरेल, अनेकांचं भरेल. वेळ आली आहे अनेकांचं आयुष्य नव्याने भरायची, पुन्हा उभं करायची, पुन्हा सावरायची. शिवशंकर शंभो. काय हा पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. पावसापासून वाचवायला इथे आलोय, पण आता इथेच अडकून पडलोय. बाहेरही जाता येत नाही आणि भिजूही शकत नाही.
हे काय माझ्या चेहऱ्यावर काळं कसं काय? मी घरातून निघालो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. आता कसं काय? हे काय चाललंय माझ्यासोबत? हा भास होतोय का मला? हा काही संकेत तर नाहीये ना? केलेली पाप माणूस स्वतः बघायला तयार नसतो. स्वतःच्या चुकीकडे डोळे उघडून बघायची त्याची तयारीच नसते आणि म्हणून आम्हाला ती त्याला दाखवावी लागते. त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला लागते. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कुठलं पाप? ज्याची पाप आहे त्यालाच त्याच्या पापांची आठवण करून देतोय. तुम्ही केलेला अन्याय तुम्ही विसरलात, तुम्ही केलेली पाप तुम्ही विसरलात, पण आम्ही विसरत नाही. आणि आमच्या भक्तांच्या बाबतीत कोणी अन्याय केला असेल तर त्याला त्याची आठवण करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या भक्तांना मात्र एकच सांगणं आहे, दुर्दैवानी अन्याय तुमच्या वाट्याला आला तरी गुरुवरचा विश्वास ढळू देऊ नका. तर अन्याय कितीही मोठा असला तर गुरुवरचा विश्वास त्याहून मोठा असतो. तोच विश्वास माणसाला न्यायापर्यंत घेऊन जातो. आता तर तुमच्याच बाबतीत अन्याय होतोय. अहो, तुमच्यावरच खटला दाखल केलाय. त्या खटल्याचा निर्णय कधी लागणार? 4 दिवसात खटल्याचा निकाल लागला. स्वामी, निकाल कोणाच्या बाजूने लागेल? रात्र गेली की काय होतं गया? रात्र गेल्यानंतर दिवस येतो. तेच होणार. रात्र कितीही गडद असली तरी सकाळला अडवण्याची ताकद तिच्यात नसते. तसंच सत्याचं आहे. त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, कितीही खोट्याचे पडदे त्याच्यावर टाकले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आणि ज्यांना त्यांच्या पापांची आठवण व्हायला हवी ती आठवण होणारच. आणि ती फक्त आठवण नाही, खडबडून जागा करणार आहोत आम्ही त्यांना. हे काय होतंय माझ्यासोबत? कधी काळं दिसतंय, कधी नाही. हा भास होतोय का मला? पाऊस थांबला वाटतं. ते बरं माझं ए बाई, तू कशी आली ती? आम्ही म्हणलो होतं ना, सत्याचा विजय होणार. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळणार. सत्य किती लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच. शिवशंकर शंभो.
दचकलात का? आणि एवढा घामाघूम का झालाय? काय झालंय? ती कोण ती? ती अहो कोण ती? कुठं आहे ती? काय बडबडताय तुम्ही? काय झालंय? हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अहो अहो हे घ्या. सावकाश सावकाश. आता जायचं का सुभेदाराकडे? आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे? अहो अहो हे घ्या. सावकाश सावकाश. आता जायचं का सुभेदाराकडे? आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे? सुभेदाराकडे? आम्ही काय केलंय? काय बोलताय? काही कळत नाही आम्हाला. हा कागद बघितला? तुमच्या विरुद्धची तक्रार आहे. आता जाऊया सुभेदाराकडे. मग बघू सुभेदार कोणावर खटला दाखल करतोय, तुमच्यावर की आमच्यावर? आमच्या विरुद्ध कसले तक्रार? आम्ही काय केलंय? तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि याला तर चांगलंच आठवलंय, हो की नाही शिवनाथ? अहो काय झालं? आणि सांगूनही आठवलं नाही तर सुभेदार याची चांगलीच आठवण करून दिली. अहो अहो काय चाललंय हे? काय करताय तुम्ही? आणि आणि हा कागद का फाडताय? शिवनाथ, तक्रारीचा कागद फाडल्यामुळे कागद नष्ट होतो, तक्रार नाही. कागद फाडून कधी सत्य लपवता येत नाही. तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे, तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे, तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे.
सरकली ना पायाखालची जमीन. कर्माचा पाठ समोर आल्यावर भीतीने डोळे पांढरे झाले ना. कळलं ना आता तुझं बाळ आम्हाला का हवंय. सत्यापासून कितीही दूर पळालास तरी कर्म तुमच्यापेक्षा वेगाने धावतं हे नीट लक्षात ठेव. शिवशंकर शंभो. रेणुका स्वामी बरं झालं तुम्ही आलात. अहो बघा नाही कसं करते, आमचं ऐकतच नाहीये. स्वतःच काय करून घेतलंय बघा जरा. रक्त पण येतंय. माझं देव देव माझं. बस. रडू नको हा बाळा. आम्ही आलोय ना आता. गया गंगाळा घेऊन. हो स्वामी. रडायचं नाही बाळा. हा शाळेत मुलगी ना तू. हा हो मी आलोय ना आता. हा नाही रडायचं नाही आता. हा रडायचं नाही. शाळी ना तू. पाय ठेव याच्यात. ठेव ठेव बाळा पाय ठेव. शाळी बाळा. गया दूध घेऊन ये. हो स्वामी. आमच्या रेणुका बाळाला आता छान छान वाटणार. स्वामी कविराज आता बाळा पाय बाहेर काढ. पाय बाहेर काढ. शाबास. गया ते गंगाळा घेऊन जा. कळतंय मला तुला काय म्हणायचंय. सगळं समजतंय. आज काय घडलंय, याआधी काय घडलंय, सगळं आम्हाला माहिती आहे. तुझ्या मनात किती भीती साठली आहे हे सगळं माहिती आहे आम्हाला. पण घाबरू नकोस. जे विस्कटलंय ते पूर्वीसारखंच करू आम्ही. तुझ्यावर झालेला अन्यायही दूर करू आम्ही. फक्त आमच्यावरचा विश्वास सोडू नकोस. माझा देव माझा देव 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 माझा. महाराज महाराज काहीतरी करा. काही करा पण मला यातून सोडवा. नाहीतर मला हे गाव सोडून जावं लागेल.
गुरुदेव गुरुदेव. ते स्वामी माझ्या मागे लागले आणि ती माझ्या समोर आली. काहीतरी वेगळं घडतंय महाराज. हे साधं नाही. आधीच या गावातले धनाढ्य फक्त मोजकेच, त्यातला एक शिवनाथ. हा जर गाव सोडून गेला तर आमचं काय? सेवा, आमचा मान सन्मान सगळ्याला धक्का बसेल. हा हो वाटलंच. हा सांगतो. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ शांत हो. ते स्वामी तुला उगाचच घाबरवत असतील. आम्हाला खात्री आहे त्यांना तुझ्याबद्दल काहीही माहीत नसणार. तू त्यांच्यावर खटला दाखल केला, तो खटला तू मागे घ्यावास म्हणून तुला ते मानसिक दबावाखाली आणत असतील. गुरुदेव गुरुदेव. नाही, मला तसं वाटत नाही. त्यांच्या बोलण्यात धमकी नव्हती, खात्री होती. माझ्याबद्दल त्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे. माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल. आणि ती बाई माझ्या समोर आली. त्यानंतर लगेच स्वामी माझ्या घरात आले आणि त्यांनी जे काही सांगितलं, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे. ते स्वामी माझं बाळ का मागतायत हे त्यांना नक्कीच माहिती. पण त्यापेक्षाही धोकादायक म्हणजे ती बाई या गावात आहे. महाराज, ती बाई मला या गावात नकोय, अजिबात नकोय. ती जर या गावात राहिली तर माझं पितळ उघडं पडेल. महाराज काहीही करा, पण त्या बाईला या गावातून हाकलून लाव. गुरुदेव गुरुदेव. आगीला आग मिळाली की ती आणखीन भडकत जाते. तसंच एका पाप्याला दुसरा पापी भेटला की ते एक पाप दुसऱ्या पापाला बळ देते आणि मग पापाची आग आणखीनच भडकत जाते. पण या आगीची जळ फक्त पाप करणाऱ्यालाच बसत नाही, आजूबाजूच्या निष्पाप लोकांनाही ती होरपळवून टाकते. पाप वाढलं की निष्पाप जीवावरचा धोकाही वाढतो. तुम्ही कशाबद्दल बोलताय? कोण पापी? कोणत्या निष्पाप जीवाला धोका आहे? आमची रेणुका. स्वामी, पण रेणुका परत गावाबाहेरच्या घरात राहायला गेली आहे ना? आम्हाला माहितीये तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? स्वामी, आम्हाला माहितीये तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? नाही म्हणजे आज सकाळचीच गोष्ट घ्या ना. सकाळी मी आणि गयाती एवढं तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आमच्याकडनं शांत झालीच नाही. तुमचा नुसता आवाज ऐकला आणि ती शांत झाली. स्वामी, अख्खं गाव तिला हिणवतं, तिच्यापासून दूर पडतं, पण तुम्ही मायेने तिला जवळ केलं. गया, कपिला, कोणाचंही मन असं विनाकारण तुटत नाही. मन दिसत नाही म्हणून त्यावर झालेल्या जखमाही दिसत नाही. शरीराला झालेली जखम रक्त काढते, पण मनाला झालेली जखम माणसाचं अख्खं आयुष्य बदलून टाकते. माणसाचं मन फार नाजूक असतं. जेव्हा एखादा जीव घेणा असह्य आघात मनावर होतो तेव्हा कधी कधी माणूस स्वतःमध्येच हरवून जातो. रेणुकाही अशीच हरवली. तिच्या या वागण्यामागे एक भयंकर भूतकाळ दडलाय.
पण सत्याला कायम लपून राहता येत नाही. जशी राखेखाली दडलेली आग एखाद्या पुंकरीने बाजूला सारली ती पुन्हा भडकते, तसंच भूतकाळात दडलेलं त्याचं सत्यही एक दिवस बाहेर येईल. सगळं काही स्वतःहून जगासमोर येईल. शिवशंकर शंभो. संपत संपत आता हे इथून वाचता कामा नाही. गुरुदेव गुरुदेव. तयार आहेस ना? हो गुरुदेव गुरुदेव. सदाशिव सदाशिव दारुगड. सदाशिव सदाशिव दारुगड. हे उठे. हे सदाशिव हे उठ. अरे अरे सदाशिव दारुगड. हे अरे हा उठत का नाहीये? गुरुदेव गुरुदेव. आपण इतकं जोरात दार वाजवतोय तरी यांना जाग कशी येत नाही? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव सदाशिव दारुगड. ए आता काय करायचं शिवनाथ? हा गुरुदेव गुरुदेव. आता एकच पर्याय. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. आय 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 डोकं फुटलं बहुतेक. मलाही घर करतोय. गुरुदेव वाचवा. गुरुदेव गुरुदेव दुखतं 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 दुखतं. हे शिवनाथ हे आपण कुठे आलो? आपण तर त्या घरात घुसलो होतो. मग इथे तुरुंगात कशा आलो? डोकं आपटलं म्हणून भास तर होत नाही ना आपल्याला. अरे अरे म्हणून भास कशा होतील? बस भास आहे का? ए भास नाही हे खरे. गुरुदेवाचा मार्तंड महाराज मार्तंड महाराज वाचवा. मार्तंड महाराज वाचवा. गुरुदेव वाचवा. गुरुदेव तुम्ही येऊन जा. गुरुदेव जो गुन्हाचे पाप तुम्ही करत आहात त्याचा शेवट असाच होणार आहे स्वामी. आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. तुम्ही इथे कसे काय? स्वामी मी स्वतःहून इथे आलो नाही. मला शिवनाथ घेऊन आला. मी त्याला बोललो नको तरी हा. काय बोलतोयस तू? तू घेऊन आलास ना मला. बस स्वामी हाच घेऊन आला. मी येत नव्हतो. तुम्हाला माहिती आहे ना मी कसं आहे. मी काही करत नाही. पण स्वामी ते जरा जादूटोणा करू नका ना. संपत. आम्ही जादूटोणा करत नाही आहोत. आम्ही तुम्हाला जाणीव करून देतोय तुम्ही करत असलेल्या पापाची गुन्ह्यांची. अरे शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध भरण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जाणीव करून दिली होती. शिवनाथ नवीन पाप नवीन गुन्हा करण्याआधी सावध हो.
आणि जुन्या केलेल्या पापांची क्षमा माग, आम्ही तुला माफ करू. वरना देर हो जाएगी. अंधेर होगा अंधेर. गुरुदेव गुरुदेव हॅलो गुरुदेव. शिवनाथ कुठे गेला? शिवनाथ 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 अरे कुठे आलो आपण इथे? गुरुदेव गुरुदेव ते कसं आलो? अरे आपण तुरुंगात होतो आणि आता इथे कसे आलो? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. स्वामी तर हा जादू कोणा करत नाहीये ना? मार्तंड महाराजांना असलं काहीच येत नाही. म्हणजे म्हणजे मार्तंड महाराज असं काही वाईट करतच नाही. हा करू नको, ज्याच्यासाठी आलं ते कर. हा करतो गुरुदेव गुरुदेव. मी खरंच का गेलं नाही, मला खरंच का गेलं मला माफ कर गुरुदेव 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 गुरुदेव. काय पण स्वामींनी आपल्याला ताकीद दिली होती, म्हणजे आपण इथे कशासाठी आलोय हे त्यांना नक्कीच माहिती. गुरुदेव गुरुदेव ते आपला हा प्रयत्न यशस्वी होऊ देतील ना? अरे तो भास होता, आणि स्वामींना जर आपल्याला अडवायचं असतं त्यांनी आधीच अडवलं नसतं का? गुरुदेव गुरुदेव ज्याच्यासाठी आलो ते कर. गुरुदेव गुरुदेव. हे पण मला हे कळत नाहीये, याला आता काहीच कळत नाही. काय झालं? बोल. आपण इतक्या जोर जोरात दार वाजवलं, दाराला धडक देऊन आत आलो, पण तरी यांना जाग कशी येत नाहीये? गुरुदेव गुरुदेव. हे आली जाग. तुम्ही काय करता? कोण आहात तुम्ही? सोडा मला, सोडा मला, सोडा मला, सोडा. थांबा, तिला काय करू नका, रेडू का? युवनाथ उचललेला आज जंगलात फेकून होईल. हिचा आजच्याच खेळ संपला पाहिजे. चल उचल. शिशुपाल बनायची हौस आहे ना तुला? आता तुझंही तेच होणार जे शिशुपालाचं झालं होतं. दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख पेरणारा माणूस सुखाच्या सावलीत कितीही बसला तरी त्याच्या वाट्याला दुःखच येतं. दुसऱ्याच्या डोळ्यात आणलेलं पाणी कर्माच्या वाटेने परत येतं.
स्वामी 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 मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मी कुणाच्याही आयुष्यात मुद्दामून दुःख पेरलेलं नाही, कुणाचं वाईट चिंतलेलं नाही, तरी माझ्या आयुष्यात दुःख काय येत आहे स्वामी? मी कसा सुखी होऊ शकतो स्वामी? गये लेखन साहित्य घेऊन ये. आणते स्वामी. स्वामी दे त्याला. आजवर तुझ्याकडून कळत न कळत झालेल्या चुका त्याच्यावर लिहून काढ. ज्या गोष्टींचा तुला पश्चाताप झालाय त्या पण लिही. पाप झाली असेल तर ती पण लिही, आणि गुन्हा जर का काही घडला असेल तर तोही लिही. काय लिहायचंय ते सुचत नाहीये त्याला. हो कपिलाताई, कदाचित स्वतःकडे बघणं इतकं सोपं नसावं. झालं का लिहून? मार्तंड. संपत संपत, अरे संपत कुठे आहेस तू? गुरुदेव, अहो मी आहे मी. पण मग असं गुरुदेव, शिवनाथ आला शिवनाथ. गुरुदेव गुरुदेव. लावलात का सोक्ष मोक्ष त्या रेणुकाचा? झालं, सगळं झालं. काय केलं? तिला गोणीत भरलं, गोणीचं तोंड घट्ट बांधलं आणि जंगलात सोडून आलो. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आता ती त्या गोणीतून बाहेर पडूच शकत नाही. गुरुदेव गुरुदेव. जंगलात जंगली प्राणी आहेत, तिथे ती जास्त काळ टिकणार नाही. कुणाला कळायच्या आत सगळं संपलं. डोक्याचा ताप गेला. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, आता तुला कसलीही भीती नाही. तुझा सर्वात मोठा धोका टळलाय. हो महाराज, हे फक्त तुमच्यामुळे शक्य. आता त्या स्वामींना नमवायचं, आणि आपण ते नमवणारच. खटला आपणच जिंकणार. स्वामी, याचमुळे तू दुःखी आहेस. मला काहीच कळलं नाही स्वामी. तुला अर्थ कळला नाही, पण काही लोक असे आहेत त्यांना सगळा अर्थ कळतोय, पण तरी ते अर्थ कळत नसल्यासारखे वागतायत. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो, पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही.